मला असं वाटतं की राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अत्यंत प्रामाणिकपणे छत्रपती शिवरायांच्या ताकदीने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। सरकारने त्या दृष्टीनं खूप पावलं उचललेले आहेत। तर मला वाटतं जो काही कायदेशीर काही बाबी असतात त्याला थोडा वेळ लागतो, पण मला त्या सरकारवर विश्वास आहे। देवेंद्रजींनी ज्या पद्धतीने त्या काळात आरक्षण दिलं होतं त्याच पद्धतीने टिकणार जास्तीत जास्त मराठा समाजाला फायदा होणार आरक्षण सरकार देईल असा मला विश्वास आहे। काही कायदेशीर बाबी असतील त्या बाबी सरकार लवकर सोडवेल आणि मला वाटतं यातून मार्ग निघेल असं मला वाटतं। विकास आघाडीमध्ये जेव्हा अशोकराव चव्हाण उद्धव ठाकरेजी होते आणि सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा ही वेळ होती मराठा आरक्षण टिकवण्याची, मराठा समाज आर्थिक सामाजिक कसा दुर्बल आहे हे सुप्रीम कोर्टात मांडायचं होतं, तेव्हा योग्य पद्धतीने मांडलं नाही। तेव्हा सरकारने जो पुढाकार घ्यायला पाहिजे तो घेतला नाही आणि म्हणून देवेंद्रजीच्या सरकारने हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये टिकवलेलं आरक्षण त्यांच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे गेलं। ज्यामध्ये अशोक चव्हाण साहेब होते, ज्यामध्ये उद्धव ठाकरेजी होते, ज्यामध्ये सर्व नेते होते महाविकास आघाडीचे, आणि त्यामुळं त्यांची जबाबदारी आहे, त्यांच्यामुळं आरक्षण गेलं। पण मला विश्वास आहे की नवीन सरकार, एकनाथजीचं सरकार, ज्या सरकारला सर्व पक्षांनी पाठिंबा दिला, ज्या सरकारला आम्ही पाठिंबा दिला, सर्व पक्षीय लोकांनी पाठिंबा दिला की मराठा समाजाला आरक्षण द्या, ओबीसीचा कुठलाही टक्केवारी कमी होऊ देऊ नका, तर या आरक्षणाला नेमकं एकनाथ शिंदेजी पूर्ण करतील आणि एकनाथ शिंदेजींनी अत्यंत स्पष्टपणे मराठा समाजाला आश्वासन दिलं आहे। मला विश्वास आहे की मराठा समाजाला लवकर आरक्षण मिळेल। आधी उद्धव त्याबद्दल तर मला त्या काही माहिती नाही। शेवटी निमंत्रण देणे हे ज्या ठिकाणी आयोजक आहेत त्यांनी निर्णय घेतला असेल, ज्याला दिले असतील जातील, तर पुढं आहे संधी मग सर्वांना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।